नमस्कार मित्रांनो, मुलांनो, आपण मागच्या तासाला तंत्रज्ञानातील प्रगती पाहत होतो. तंत्रज्ञानातील प्रगती रेल्वे इंजिन निर्मिती करण्याच्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बरद्वान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली. या कारखान्यात वाफेवरचे इंजिन, डिझेल इंजिन, विद्युत इंजिन निर्मिती करण्यात आली. वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. येथून श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम येथे इंजिनाची निर्यात केली जाईल. म्हणजेच या ठिकाणी याचा फायदा आपल्याला इथं झालेला आहे. या ठिकाणी हे कारखाने काढल्यानंतर उत्पादन सुद्धा सोडलं झालं. आर्थिक आपल्याला प्रगती झालेली आहे. आर्थिक सोर्स आपल्या देशाला मिळू लागलेला आहे यात विकासामुळे, प्रगतीमुळे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टेलेक्स सेवा. टेलेक्स सेवा म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेश वहन करणारी टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. बघा, नीट लक्षात द्या. टेलिप्रिंटर किंवा या ठिकाणी टंकमुद्रित म्हणजेच आपण इथं एखादा संदेश इथं टाईप केला तर तिथं संदेश पोहोचला पाहिजे. आपण इच्छित ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी एखादा संदेश पोहोचवायचा असेल आणि तो टाईप केला तर तो तिथं पोहोचला पाहिजे. त्याला टेलिमुद्रित म्हणायचं. पूर्वी तार होती, टेलिग्रामच्या ऐवजी टेलिमुद्रित आलं. म्हणजे तो कागद तिकडून तिथपर्यंत येण्यापेक्षा त्या ठिकाणी टाईप केला की संदेश इथल्या आपल्या ठिकाणच्या जवळ तो मुद्रित होतो, टाईप होतो आणि तो आपल्याला संदेश मिळतो. त्याला संदेश वहन यंत्रणा म्हणायचं. ती टेलेक्स सेवा आपल्या देशामध्ये 1963 मध्ये सुरू झाली. 1989 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. बघा, देवनागरी म्हणजे मराठी. आपण जी भाषा लिहितो ती देवनागरी लिपी, मराठीतनं लिहिण्याची जी पद्धत आहे त्याला देवनागरी म्हणतो आपण. ती कधी सुरू झाली तर 1969 साली झाली. दिल्लीमध्ये टेलिग्राममध्ये संदेश पाठवण्याची यंत्रणा सुरुवात झाली 1969. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला. 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले. आता ते सगळं टेलिप्रिंटर वगैरे ते सगळं बंद झालं आणि डायरेक्ट इंटरनेटच्या सेवांना आपण माहितीचं देवाणघेवाण वहन होऊ लागलं. पूर्वी तार होती, टपाल होतं, टपाल बंद झालं. परत त्याच्या फास्ट गतीने तार, साधे फोन होते, साधे फोन गेले. नंतर इंटरनेट आता आलं. इंटरनेटमुळे जग फास्ट गतीने चाललेलं आहे. ते 3G 4G आपण आता 5G येतो आहे. म्हणजे या ठिकाणी विकास झालेला आहे. पूर्वीची संपुष्टात येते आणि नवीन ती जागा सरप्लस येते. म्हणजे पहिली नामशेष होते, परंतु त्याचं तंत्रज्ञान हे त्या काळात श्रेष्ठ होतंच. उपग्रहीय दूरसंचार केंद्राची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. काय आहे उपग्रह माहिती आहे तुम्हाला? दूरसंचार म्हणजे लांबून माहिती आपण देतो. कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण, सॅटेलाईट कम्युनिकेशन शक्य व्हावे यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी, उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले देशांतर्गत डोमेस्टिक उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र 1967 मध्ये अहमदाबादमधील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आले. यामुळे भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञानाचा भूकेंद्र उभारणीचे व त्याच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण देणे सुलभ झाले. 1969 मध्ये पुण्यातील आर्वी येथे अंतर्देशीय दूरसंचार सेवेमुळे सुसज्ज असे भूकेंद्र तयार झाले. बघा, पुण्यामध्ये आर्वी या ठिकाणी हे अंतर्देशीय दूरसंचार सेंटर या ठिकाणी 1970ला सुरू झाले. म्हणजे या ठिकाणी आपण हे विज्ञानाने केलेली प्रगती आहे. पुढचा जो मुद्दा येतोय तो पिनकोड. 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल तार विभागाने 6 अंकी आकडी पोस्टल इंडेक्स
कोड म्हणजेच पिनकोड, पोस्टल इंडेक्स कोड, पिनकोड चालू केले. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे या हेतूने आहे. या पद्धतीचे देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात, दुसरा क्रमांक उपविभाग, तिसरा उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा, तर उर्वरित 3 अंकाद्वारे स्थानिक बटवडा म्हणजेच डाकघराची स्थान निश्चिती करण्यात आली. महाराष्ट्रातील 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये काय 40, 41, 42, 43, 44 हे पहिले दोन आकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. इतर ह्याच्यात वेगवेगळे. 1986 मध्ये टपाल सेवा ही वेगाने पोहोचवणारी स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. 86 मध्ये, आत्ता 1986 मध्ये ही स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. हे कशामुळे झालं तर हे टपालाचा जे वाटप होतं ते हे टपाल कुठं जायचं कसं सगळ्यांची गावं माहीत नाहीत महाराष्ट्रातली, म्हणून त्याला आपण एक पिनकोड दिला. पिनकोडमुळं काय झालं की या ठिकाणी त्या क्रमांकाची टपालं त्या विभागाकडं सोपवली जाऊ लागली. म्हणजे आता महाराष्ट्रासाठी 40, 41, 42 आणि 44, 40 ते 44 ही 4 पहिले संख्या. मग ते कुठल्या विभागात आहेत त्यांची नावं ठरलेली. 40 म्हणलं की पुणे, 41 म्हणलं की सोलापूर जिल्हा, 42 असं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण अशा विभागणी केली आणि त्यामुळं ते पत्र त्या ठिकाणी पाठवणं सोपं होऊ लागलं. त्यासाठी पिनकोडची निर्मिती करण्यात आली होती. पुढचा जो मुद्दा आहे ISD म्हणजेच इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिसेस. ISD बघा नीट, ISD इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिसेस. 1972 मध्ये मुंबईत ओरिसिस कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले. 1976 मध्ये मुंबई व लंडन या 2 शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झाली. पहिल्यांदा नीट लक्षात ठेवा, 1976 मध्ये 75-76 मध्ये मुंबई ते लंडन या 2 शहरामध्ये दूरदर्शनची सेवा सुरू झाली. 86 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड VSNL या क्षेत्रात आणखीन मोठी उडी घेतली. त्याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापना करण्यात आलेली स्थानिक कंपनी होती. 1990च्या दशकात VSNL ने भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवले. या क्षेत्रात सॅम पिटोदा याचे योगदान लक्षणीय आहे. सॅम पिटोदा नीट नाव लक्षात ठेवा. ह्या VSNL ही जी इंटरनेट सेवा पुरवणारी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये ह्या लोकांनी, या सॅम पिटोदानी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते शक्य झालेलं आहे. लक्षात आलं. ISD लक्षात आलं. ISD म्हणजे काय, इंटरनॅशनल सबस्क्राईब डायल टेलिफोन सर्व्हिसेस आहे. 72 मध्ये मुंबईमध्ये ही स्थापना झाली. 86 मध्ये 76 मध्ये मुंबई लंडन या 2 शहरात कम्युनिकेशन झालं. 86 मध्ये ती विदेश संचार निगमची स्थापना झाली. मोठी उडी घेतली. विदेश म्हणजे परदेशामध्ये सुद्धा सुरू झाली. आणि 90च्या दशकात तर भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी म्हणून VSNLनं स्थान मिळवलं. त्यानंतर पुढचा आता आपण पाहतोय तो मोबाईल. आपण जो पाहतोय तो मोबाईल 22 ऑगस्ट 1994 मध्ये भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. नीट लक्षात ठेवा, मोबाईल कधी सुरू झाला विचारलं जाईल. मोबाईल 22 ऑगस्ट 1994 मध्ये भारतात सेवा सुरू झाली. यावेळी मोबाईल हँडसेट 25,000 रुपये, कॉल दर प्रति मिनिट 17 रुपये होता. हँडसेटची किंमत किती होती 45,000 आणि कॉल दर होता 17 रुपये प्रति मिनिट. 1990 मध्ये या क्षेत्रात आणखीन काही कंपन्या, खाजगी कंपन्या आल्या, त्यामुळं ही सेवा काय झाली, स्वस्त झाली. बघा मोबाईलमुळं किती क्रांती झाली. भ्रमणध्वनी, त्याला मराठीत नाव आहे
ध्वनी, मोबाईल तंत्रज्ञानात झालेल्या विविध विषयाची माहिती जाणून घ्या व त्याचे फायदे तोटे चर्चा करा. मोबाईलमुळं काय काय झालं ते तुम्ही काय करायचं आहे, माहिती घ्यायची आणि या ठिकाणी चर्चा करायची आहे. भारत संचार निगम लिमिटेड, भारत संचार निगम लिमिटेड ही नवीन कंपनी, BSNL, नवीन नाही, BSNL म्हणजे BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड. 2000 दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरविण्याकरता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. दूरध्वनी सेवेबरोबर सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा उपलब्ध झाल्या. ब्रॉडबँड, इंटरनेट आणि फोन या सेवा या BSNLनं या लोकांना प्रदान केल्या. BSNL लक्षात आलं. कधी स्थापना झाली? 2000 हिची स्थापना झाली आणि तिनं काय लोकांना सेल्युलर फोन दिले, इंटरनेट सेवा दिली, ब्रॉडबँड दिले. लक्षात आलं. त्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, लक्षात घ्या, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्याचा शोध घेणे, त्याचे उत्पादन वाढवणे, त्यासाठी 1956 खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल इंडिया नॅचरल गॅस कमिशन म्हणजेच ONGC ची स्थापना झाली. बघा, ONGC ची स्थापना कधी झाली? 1956. आसाम राज्यातील दिग्बोई नगर, आसाम राज्यामधील दिग्बोई नंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरात खनिज तेल साठे सापडले. पुढे गुजरातमधील खंबाईतच्या आखातात खनिज तेल व नैसर्गिक वायू सापडले. गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये, आसाममध्ये दिग्बोई, आसाममध्ये कुठं? दिग्बोई, आणि गुजरातमध्ये खंबाईतच्या आखातात नैसर्गिक खनिज तेल सापडले. खनिज तेल व नैसर्गिक वायूने ONGने 1974 सागर सम्राट या डीलशिपद्वारे म्हणजेच सागरी छिद्रण यंत्र बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकाच्या मदतीने तेल विहिरी खोदण्यास प्रारंभ केला. कुणी कधी स्थापन केला? नीट लक्षात घ्या, हे तुम्हाला विचारलं जाईल, परीक्षेला येतं. काय होईल? खनिज तेल व नैसर्गिक वायू ONGC 1974 सागर सम्राट या डीलशिपद्वारे ते सागरी छिद्रण यंत्र म्हणजे सागराला होल पाडायचं, बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकाच्या मदतीने तेल विहिरी खोदण्याचं प्रारंभ केला. म्हणजे समुद्रात पाण्याखाली जाऊन ते तेल विहिरी खोदायचे. फार मोठं रशियाच्या मदतीनं हे एक काम सुरू झालं. तेल विहिरी खोदण्याचं काम 74 सुरू झालं. 75 खनिज तेल नैसर्गिक वायू मिळण्यास सुरुवात झाली. 74 सुरू झालं आणि 75 तिथं नैसर्गिक तेल आणि खनिज वायू आपल्याला मिळू लागला. पुढे या भागात 85 म्हणजे 8500 पेक्षा जास्त तेल विहिरी नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आल्या. बघा, समुद्रात किती विहिरी खोदल्या गेल्या? 8500 पेक्षा जास्त तेल विहिरी व नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी या ठिकाणी खोदण्यात आल्या. यामुळे भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या क्षेत्राचा वाटा 38% पोहोचला. या देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज हे या क्षेत्रामुळे पूर्ण झाली. एकूण जी गरज आहे भारताला त्याचे 14% गरज ही या ठिकाणी या ह्याच्यातून पूर्ण होते. बघा, तुम्हाला काय ह्या गोष्टी काय माहीत आहेत का? श्रीधरन हे मेट्रोमॅन या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. श्रीधरन हे मेट्रोमॅन या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वे याची अजोड कामगिरी त्यांची आहे. मेट्रोमॅन कोण? श्रीधरन. कोकण रेल्वे 1998 मध्ये
कोकण रेल्वे सुरू झाली. कधी 1998मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. त्या सुमारे 760 किलोमीटर लांबीचा गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत. या विक्रमावर एकूण 12 बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील 6.5 म्हणजे 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे. 179 मोठे बोगदे आणि 1899 छोटे पूल या मार्गावर आहेत. यापैकी होनावर जवळील शरावती नदीवरील 2065.8 मीटर लांबीचा पूल सर्वात लांबचा पूल आहे. रत्नागिरीवरील पनवल नदीवरील 64 मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे. दरडी कोसळण्याच्या मार्गावर इंजिनमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहेत. हे तुम्ही माहिती लक्षात ठेवा. जनरल नॉलेजसाठी तुम्हाला हे 500 प्रश्न विचारले जातात आणि हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कोकण रेल्वे कधी सुरू झाली? कोकण रेल्वे 1998मध्ये सुरू झाली. कोकण रेल्वे कधी सुरू झाली? 1998मध्ये झाली. कोकण रेल्वेची लांबी 760 किलोमीटर आहे. कोकण रेल्वेची लांबी किती? 760 किलोमीटर लांबी. गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यातून ही कोकण रेल्वे जाते. कोकण रेल्वेचं तंत्रज्ञान ह्या 4 राज्यातून पसरलेलं आहे. या मार्गावर एकूण 12 बोगदे आहेत. किती बोगदे आहेत? 12 बोगदे आहेत. या मार्गावर कारबुडे येथे 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे. कारबुडे नाव लक्षात ठेवा. कोकण रेल्वेमध्ये सगळ्यात लांब बोगदा कोणता? तर कारबुडे. 6.5 किलोमीटरचा बोगदा आहे. त्यातनं ती रेल्वे जाते. 179 मोठे आणि 1819 छोटे पूल या मार्गावर आहेत. मोठे आणि छोटे पूल, ब्रिज या ठिकाणी आहेत. त्यापैकी होनावर जवळील शरावती नदीवर असलेला जो पूल आहे तो सगळ्यात लांबचा पूल आहे. 2065 मीटर लांबीचा पूल आहे. सगळ्यात मोठा पूल. आणि सगळ्यात उंचीचा एक पूल आहे 64 मीटर उंचीवर आहे. तो पनवल जवळ आहे. रत्नागिरीमध्ये पनवल नावाचं एक ठिकाण आहे आणि त्या शरावती नदीचं आहे. ती पनवल नदी आहे आणि पनवल नदीवर तो 64 मीटर उंचीचा पूल आहे. आणि जिथं जिथं ही रेल्वे जाते, मार्गस्थ होते, ज्या ठिकाणी वरनं दरड कोसळत असते त्या दरड कोसळीच्या ठिकाणी त्या रेल्वे इंजिनमध्ये सेन्सॉर बसवले. दरड जर कोसळायला लागली तर ते इंजिन कळतं. सेन्सॉर बसवलेले. अशा पद्धतीनं ही आधुनिकता या ठिकाणी रेल्वे विभागात सुद्धा आलेली आपल्याला दिसून येते. आता रेल्वेचंच म्हटलं तर बघा, रेल्वे आणि तंत्रज्ञान. रेल्वे तंत्रज्ञान आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. ही तर रेल्वेनं सगळ्यात जास्त हे इंटरनेट आधुनिकता वापरलेली. आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेलं जे तंत्रज्ञानाचा वापर आहे ते सगळ्यात मोठा जास्त आहे. रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता, अचूकता व सुसूत्रता यावी म्हणून बघा, रेल्वे प्रवासामध्ये आरक्षण क्षेत्रामध्ये म्हणजेच आपण जे जागा हे करतो रिझर्वेशन, आरक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता आणण्यासाठी अचूकता आणि सुसूत्रता यावी म्हणून 1984मध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आली. कुठं करण्यात आली? दिल्लीमध्ये. कधी करण्यात आली? 1984 साली. कुठं करण्यात आली? दिल्लीत. रेल्वेची संगणक सर्वप्रथम आरक्षण व्यवस्था. त्याच वर्षी म्हणजे 1984मध्ये कोलकाता येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली. कलकत्त्यामध्ये मेट्रो रेल्वे कधी सुरू झाली? 1984. दिल्लीमध्ये आरक्षण व्यवस्था सुरू झाली आणि कोलकात्यात मेट्रो सेवा एकाच वर्षी. अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती केली आहे. नवनवीन संशोधने केली आहेत. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग
जगात शांतता निर्माण करण्यासाठी केला आहे. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या दृष्टीने कार्य करीत आहे. अशा रीतीनं या ठिकाणी आपण हा पाठ संपवत आहोत. म्हणजेच विज्ञान क्षेत्रात जी आपण प्रगती केली ती या ठिकाणी आपण पाहिली. आता या ठिकाणी या पाठाच्यावर काही प्रश्न आपण बघूया. स्वाध्याय: ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? बघा, आपण पहिल्यांदाच पाहिले अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभांना पाहिलं होतं. बरोबर आहे. डॉक्टर होमी सेठानी हे त्या पोखरणच्या पहिली जी चाचणी झाली तिथं ते अध्यक्ष होते. डॉक्टर राजारामन्ना हे पोखरणच्याच पहिल्या ह्याच्यात कर्तबगार काम केले आणि डॉक्टर अब्दुल कलाम हे आपले मिसाईल मॅन आहेत. त्यामुळं अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर होमी भाभा असं लिहायला पाहिजे. ओके, म्हणजे तिन्ही उत्तराची तुम्हाला माहिती झाली. चुकीचं जरी असलं तरी ते माहिती असणं गरजेचं आहे. नुसतं अंदाज पण नको, ते करेक्ट पाहिजे, माहिती पण पाहिजे त्याची. कोणचा अणुऊर्जा अध्यक्ष पहिले कोण आहेत? डॉक्टर होमी भाभा. का तर होमी सेठानी कुठं आहेत? त्या ह्याला आहेत पोखरांचे जी पोखरान अणुभट्टीचं चाचणी झाली त्यात पहिल्या ह्याच्यात त्यांनी काम केलेलं आहे. अब्दुल कलाम मिसाईल मॅन आहेत आणि राजारामन्ना हे सेठानीबरोबर काम केलं होतं. सेठानी आणि ह्या राजारामन्नांनी पोखरांचं अणुभट्टीचं काम महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणजेच तिथं डॉक्टर होमी भाभा हे अणु आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत, अणुऊर्जा आयोगाचे. इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेली टिंबा हा पहिला दूरसंचार उपग्रह आहे. बघा, इस्रोने तयार केलेला कोणता उपग्रह आहे? आपण या ठिकाणी पाहिलं होतं. कुठं पाहिलं होतं की इस्रो. बघा, आपण कुठं पाहिलं? इस्रो कोणी सांगा? इस्रोने केलेला आहे का पहिला? इथं आपल्याला ते उत्तर कसं करावं लागेल, इथं शोधावं लागतं आणि जे करेक्ट आहे तेच या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. इस्रोच्या संपूर्णतः भारतात तयार केलेला जो आहे तो इन्सॅक्ट बी पण आहे आणि रोहिणी आहे. परंतु ह्याच्यामध्ये पूर्णतः बनावटीचा जो आहे तो आर्यभट्टसुद्धा आहे. आर्यभट्ट आहे. आर्यभट्ट हा भारताचा आहे, परंतु तो रशियाच्या मदतीनं आंध्रात सोडला होता. आर्यभट्ट. ॲपल दूरसंचार क्षेत्रामध्ये केला आहे. इन्सॅक्ट बी हे सुद्धा भारताने केलेलं आहे. पण या ठिकाणी इस्रोनी जो केलेला आहे त्याला उत्तर जर लिहायचं असेल तर आपल्याला आर्यभट्ट लिहावं लागेल. त्यानंतर पुढं पहा, 1961 ते 70 काय लिहिले? भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील कालरेषा ठरवा व तयार करा. म्हणजे 1961-70 काय झालं त्या दशकामध्ये, 71-80 काय झालं त्या दशकामध्ये, म्हणजे कोणती घटना घडली, कोणतं कार्य झालं ते आपल्या ठिकाणी लिहायचं आहे. दुसऱ्या दशकात काय झालं आणि तिसऱ्या दशकात 1, 2, 4 दशकं दिली. 2000 साली दूरसंचार निगमची पुनर्रचना झाली आणि 61 भारतीय पहिल्या अग्निबाणाची यशस्वी चाचणी झाली. मग दुसऱ्या दशकात आणि तिसऱ्या दशकात काय झालं ते आपल्याला तिथं लिहावं लागेल. यालाच आपण काय म्हणतो? कालरेषा. म्हणजेच कोणत्या काळात काय काय घटना घडली ते लिहायचे. ओके. त्यानंतर खालील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. पंडित नेहरूंनी आयोगाची का स्थापना केली? तर भारतात विद्युत निर्मिती व्हावी, लाईट प्रकाश पाहिजे, ऊर्जा पाहिजे. ऊर्जा असेल तरच आपल्याला विकास साधता येईल, ऊर्जा नसेल तर विकास करता येत नाही. हे लक्षात आलं
आणि जर हे आपले लाईट असेल तरच आपण प्रकाशमान होणार आहोत. म्हणून अणुऊर्जेची स्थापना केली. हे उद्दिष्ट आपण ठरवलं आणि त्या ठिकाणी ती स्थापना केलेली आहे. त्यात शेती, उद्योग आणि वैद्यकशास्त्र याच्यात त्याचा फार मोठा फायदा आपल्याला झालेला दिसून येतो. स्पष्ट केलं. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. भारताने अणुचाचणी घेण्याचा का निर्णय घेतला तर आपल्याला त्याचा उपयोग अणुऊर्जेत तर करायचाच होता. पण आपल्या शेजारी जी राष्ट्र होते, इकडं चीन आहे, इकडं पाकिस्तान आहे, त्यांनासुद्धा आपली ताकद कळाली पाहिजे. त्यांनासुद्धा आपल्यात शक्ती लक्षात आली पाहिजे. नाहीतर काय होण्यासाठी त्या प्रतिस्पर्धीला आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आपण चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करतो हे आपण स्पष्ट केलेलं आहे. आम्ही हायड्रोजन बॉम्बचा अणूचा केला, पण त्यात आम्ही घोषित केले, ग्वाही दिली जगाला की आम्ही पहिल्यांदा त्याचा वापर करणार नाही, आम्ही प्रथम त्याचा वापर करणार नाही. म्हणजेच या ठिकाणी अणु ऊर्जा निर्मिती चाचणी घेण्याचा निर्णय आपण घेतला, कारण आपली शक्ती जगाला कळली पाहिजे आणि त्याचा चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी आपण त्याचा वापर करणार आहोत, म्हणून निर्णय आपण घेतला. अमेरिकेने भारताला निर्बंध का लादले तर आपण ते हायड्रोजन बॉम्बचा तिथं चाचणी घेतली. आणि हायड्रोजन बॉम्ब हे घातक आहे, स्पर्धक आहे. म्हणजे या हायड्रोजन बॉम्बमधनं या ठिकाणी चीन आणि भारत किंवा पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध होण्याचा धोका निर्माण होतो आहे. म्हणून या ठिकाणी असं होऊ नये म्हणून त्यांनी निर्बंध लादले ते. परंतु आपण त्यांना स्पष्ट केले की हे आपण त्याचा वापर करणारच नाही आहे. त्यामुळे ते पुढं त्यांचा आर्थिक निर्बंध उठले गेले. पोखराण अणुचाचणी माहीत आहे, पोखराणमध्ये 2 अणुचाचण्या झाल्या. पहिली चाचणी इंदिरा गांधीच्या काळात झाली, दुसरी चाचणी अटल बिहारीच्या काळात. भास्कर 1 आपण अवकाशात सोडलेला उपग्रह आहे, त्यामुळं अनेक आपल्याला फायदे झालेत. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये संदेश वहन सुरू झालेलं आहे. अशा रीतीनं आपण या ठिकाणी हे खालीलचे जे प्रश्न आहेत, कोणता प्रश्न आहे की सविस्तर तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या उपग्रहात सुविधामुळे उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो. हे जे तंत्रज्ञान आहे ह्याचा प्रभावच आहे. हे लॅपटॉप आलेला आहे, हे मोबाईल हातात आलेला आहे. त्या सुविधामुळं हे येतं कसं? शहाणे सर इथनं बोलतात, पण ते तुम्हाला कसं घरी कळतं? तर शहाणे सर बोलतात ते उपग्रहापर्यंत ती माहिती आधी पोचवली जाते, प्रक्षेपित झाली. शहाणे सर बोललेला आवाज कुठं जाईल? अंतराळात जाईल. ते सॅटेलाईट काही करेल तो आणि हव्या त्या मोबाईलला तो काही करेल, पोचवेल. समजा मला आपला चौधरी आहे किंवा मुलगी आहे, त्या मुलीच्या घरी किंवा त्या मुलाच्या घरी, विद्यार्थ्याच्या घरी ही माहिती पोचवायची. ही कशी पोचते? काय जादू आहे? तर आपल्या मोबाईलमधनं अंतराळात असलेला सॅटेलाईट तो संदेश ॲक्सेप्ट करतो आणि हव्या त्या मोबाईलमध्ये हव्या त्या नंबरला तो काय करतो? पोहोचवतो. यामुळं आपण अमेरिकेत बसून किंवा इथं बसून जगात काय चाललं आहे, परदेशात काय चाललं आहे, अंतराळात काय चाललं आहे, कोणत्या देशात काय चाललं आहे हे पाहू शकतो. पटकन मी फोन लावतो आई वडिलाला, माझी आई मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, अमेरिकेत आहेत, त्यांच्याशी मी संपर्क साधू शकतो, सचित्र पाहू शकतो. आता मी बोलतोय माझ्या घरातून, तुम्हाला तिथं दिसतंय. याचा फायदा काय आहे की मला शाळेत तुम्ही असला नाही किंवा नसला तरी त्या ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधता येणार आहे, तुमच्याशी बोलता येणार आहे. हा विज्ञानानं तंत्रज्ञानानं केलेला प्रगतीच आहे. हे तुम्हाला तिथं सविस्तर स्पष्ट करायचं आहे. आणखीन काय केलं की या पुस्तकामध्ये एक प्रत्येक धड्याच्या खाली एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड काय करायचा आहे? आपल्या मोबाईलवर स्कॅन करायचा आहे. तो QR कोड तुम्ही जर स्कॅन केला तर त्या प्रकरणाविषयी मी दिलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे. तो QR कोड आहे, त्या ठिकाणी प्रत्येक धड्याच्या खाली एक QR कोड दिलेला आहे. आणि तो QR कोड काय करायचा आहे? आपण मोबाईलमध्ये स्कॅनरनं तो स्कॅन केला आणि तो जर आपण ओपन केला तर तुम्हाला त्या धड्याविषयी, इंटरनेटविषयी सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, तंत्रज्ञानात तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तंत्रज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. त्या किंवा प्रत्येक धड्यात मराठी नुसता इतिहासच नाही, विज्ञानच नाही,
प्रत्येक विषयामध्ये 1ली ते 12वीपर्यंत सगळे आपण तिथं QR कोड टाकलेले आहेत आणि QR कोडचा फायदा आपल्याला आपण करता आला पाहिजे. आपल्या मोबाईलमध्ये तो स्कॅन करता आला पाहिजे आणि स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी मी दिलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती तिथं सेव्ह केलेली, ती माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इयत्ता 9वीचा हा 7वा पाठ या ठिकाणी पूर्ण केला. धन्यवाद.